नमस्कार सर. आज 18 मार्च ते 20 मार्च दरम्यान वादळी वारे आणि गारपीट कोणत्या जिल्ह्यात राहणार याबद्दल सविस्तर अंदाज द्या सर. सध्या वातावरण बदलू लागलं आहे आणि आता साधारण असं वाटतंय की आजपासून बऱ्याच भागात ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. हां. काही भागामध्ये हलका शिरकाव होऊ शकतो आजपासूनच, पण फार कमी शक्यता आहे काही भागामध्ये. कारण साधारण पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये हं. हे वातावरण असण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर असं दिसतंय की हे ढगाळ परिस्थिती वाढत जाईल आणि मग 19, 20 आणि 21 तारखेच्या दरम्यान विदर्भ, पूर्व मराठवाडा म्हणजे यामध्ये लातूर, नांदेड, धाराशिव, बीड पूर्व भागामध्ये, परभणीच्या काही भागामध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हं. त्यानंतर महत्त्वाचा अंदाज आहे की अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हं. नागपूर आणि जवळपास नांदेड, लातूरपर्यंत हं. हे 3 दिवस. हां. बाकी याच काळात थोडं नाशिकसह छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात फक्त 19 तारखेला थोडं वातावरणाची शक्यता आहे. हं. बाकी कोकण पट्टीमध्ये काही पावसाची शक्यता नाही आहे. त्यानंतर जवळपास पुणे आणि सातारा, सांगलीच्या पूर्व भागामध्ये पाऊस होऊ शकतो. बाकी महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाची शक्यता नाही आहे. परंतु पुन्हा सेकंड फेजमध्ये जर वातावरण बदललं तर 25 तारखेनंतर पुन्हा काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु यावेळेस केवळ वादळी वातावरण राहील, गारपिटीची शक्यता कमी राहील, असाच अंदाज आहे. म्हणजे 17 तारखेपासून 20 तारखेपर्यंत पावसाची शक्यता राहील. हो, बरं. म्हणजे काही भागामध्ये गारपीट होईल का सर? जास्तीत जास्त गारपीट होईल? गारपीट जास्त नाही होणार, पण काही भागात होईलच गारपीट, कारण हे वातावरणच WD मुळे तयार होते. म्हणजे गारपीटसह वादळी वारे, विजा. होण्याची शक्यता आहे. ओके ओके सर. म्हणजे आणि पुन्हा वातावरणात बदल जर झाला तर पुन्हा 24 पासून पुन्हा पाऊस राहील. हो, 25 पासून पाऊस राहू शकतो परत. ओके ओके सर. धन्यवाद सर. सविस्तर आणि छान माहिती दिली सर. ओके, धन्यवाद. ओके, धन्यवाद.